धो धो कोसळणाऱ्या पावसापेक्षा हलकासा रिमझिम पडणारा पाऊस मला खूप आवडतो. सायंकाळी अगदी थोड्या वेळेस हलकासा रिमझिम पाऊस येऊन गेला, पण वातावरण एकदम प्रसन्न, शांत आणि थंड झाले. बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना प्रत्येकालाच काहीतरी टेस्टी गरमागरम खाण्याची इच्छा होते. आता मी सगळ्यांसाठी मस्त गरमागरम भाजलेले मसाला कणीस बनवणार आहे. सुरुवातीला कणीस असे छान खरपूस भाजून घ्यायचं आणि त्यावरती मसाला लावून लिंबू पिळून खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर मार्केटमध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये मक्याचे कणीस आहेत, ते विकायला येत आहेत. मक्याचं कणीस आपण भाजून खाऊ शकतो, उकडून खाऊ शकतो किंवा त्याचे दाणे सोलून आपण तेलामध्ये छान परतून सुद्धा टेस्टी लागतात. तर या ठिकाणी घरामध्ये सगळ्यांना भाजलेलं कणीस खूप आवडतं, त्यामुळे कणीस भाजून खाण्याचा प्रोग्राम हा कंटिन्यू 8 दिवस झालं सुरूच आहे. त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या गोष्टी आपण खाल्ल्याच पाहिजेत. तर या ठिकाणी आता मक्याचं कणीस भाजल्यानंतर मी मसाला तयार करून घेतला. या ठिकाणी 1 चमचा चाट मसाला घेतला, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं, थोडंसं मीठ घातलं. हा तयार केलेला मसाला आहे तो आपण लिंबाची फोड आहे त्याच्या साहाय्याने कणसावरती छान असा चोळून घ्यायचा आहे. त्यामुळे या मसाल्यासोबत लिंबाचा रससुद्धा कणसाला लागेल. मसाला लावलेलं आंबट चवीचं गरमागरम मक्याचं कणीस खाण्याची मजा काही वेगळीच आहे. सगळ्यांनी रिमझिम पावसासोबत मक्याचं कणीस खाण्याचाही आनंद घेतला. पावसाळ्यामध्ये विशेष करून घरातील जे धान्य आहे त्यांची आपल्याला काळजी घ्यावी लागते, कारण थंड वातावरण हे बुरशीसाठी, कीटकांसाठी पोषक असतं आणि कंटिन्यू जर पाऊस पडत राहिला तर घरातील धान्य आहेत त्यामध्ये किडे होतात, धान्य खराब होतं. तर कधीही दुकानातून जेव्हा आपण धान्य आणतो तेव्हा ते थोड्या वेळ असं पसरून ठेवायचं घरामध्ये. कधी कधी दुकानामध्ये सुद्धा ओल लागलेली असते किंवा आपण पिशवीमधून धान्य आणताना सुद्धा कधी कधी ते भिजलं जातं. त्यामुळे सुरुवातीला धान्य थोडंसं पेपरवरती किंवा ताटावरती पसरून ठेवायचं आणि त्यानंतर ते कोरड्या डब्यामध्ये भरायचं. धान्य भरताना सुद्धा त्यामध्ये आपण लवंगा, तमालपत्र किंवा वाळलेली कडुलिंबाची पाने आहेत ते ठेवली तर धान्याला कसलीही कीड किंवा बुरशी लागत नाही. तर या ठिकाणी पाहू शकता मी काही तमालपत्राची पानं घेतलेली आहेत आणि लवंगासुद्धा घेतलेल्या आहेत. त्याचा वापर आपण धान्य साठवताना करू शकतो. जेव्हा जास्त प्रमाणात धान्य घरामध्ये असतं, जसं आता तांदूळ आहे त्याची गोणी असेल किंवा पोतं असेल तर त्यामध्ये 7-8 लवंगा आपण टाकायच्या किंवा आपण ज्या रॅकमध्ये डबे ठेवणार आहोत त्या रॅकच्या खाली सुद्धा आपण फळी किंवा जाड पेपर ठेवायचा, म्हणजे फरशीचा जो थंडावा आहे तो डब्यापर्यंत पोहोचत नाही आणि कीड लागत नाही. अशा पद्धतीने आपण थोडीशी छोटीशी टिप जरी फॉलो केली तरी सुद्धा आपलं धान्य आहे ते पावसाळ्यात सुद्धा छान राहतं. या ठिकाणी मी आणलेलं सामान आहे ते व्यवस्थित पसरून ठेवलं होतं. त्यानंतर डबे आहेत ते सुद्धा छान कोरडे करून घेतले, त्यामध्ये सगळे धान्य भरलं आणि त्यामध्ये तमालपत्र, लवंगा टाकल्या. तांदळामध्ये विशेष करून आपण जर लवंग, तमालपत्र याचा वापर केला तर तांदळामध्ये सुद्धा कीड होत नाही. सगळी कामे झाल्यानंतर थोडं साड्या व्यवस्थित ठेवून घेतल्या, चेक केल्या की कोणत्या साडीला पिको करायचा राहिला आहे, फॉल लावायचा राहिला आहे किंवा कोणत्या साडीवरचा ब्लाऊज आता शिवायचा आहे. कारण वर्षभरामध्ये किती जरी नाही म्हटलं तरी आपण अधूनमधून एखादी तरी साडी घेतोच आणि साडी जरी घेतली तर साडी एक असते पण प्रश्न अनेक असतात. कारण साडीला पिको करायचा असतो, फॉल करायचा असतो, मॅचिंग पेटिकोट आणायचा असतो, साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज शिवायचा असतो, त्या ब्लाऊजची डिझाईन कोणती ठेवायची हे चूज करायचं असतं. म्हणजे साडी एक आणि त्याचे प्रश्न अनेक असतात. असंच काहीतरी झालेलं आहे. ही सुद्धा माझी धोंडेदांची साडी आहे आणि ही मला पिको फॉल करून यावरचा सुद्धा ब्लाऊज आहे तो शिवून घ्यायचा आहे. मोरपंखी आणि ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. कलांजली साडी आहे आणि ब्लाऊजला अशी सुंदर डिझाईन आहे. सगळ्या साड्या आहेत त्या व्यवस्थित मी ठेवून देणार आहे. साड्यांमध्ये मी नेहमी नेपथॅलिन बॉल किंवा त्याला आपण डांबर गोळ्या म्हणतो त्या टाकते, कारण त्यामुळे कपड्यामध्ये कीटक होत नाहीत किंवा दुर्गंधीसुद्धा कपड्याला येत नाही. कपडे अगदी फ्रेश राहतात. आपण जसे ठेवले आहेत तसेच अगदी फ्रेश आणि सुवासित राहतात. तुम्हाला जर डांबर गोळीचा वास आवडत असेल तर नेहमी तुम्ही सुद्धा कपड्याच्या कपाटामध्ये किंवा अशा बॉक्सेसमध्ये डांबर गोळ्या ह्या टाकून ठेवायच्या. आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.